नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती सन 2024 अतिसंभाव्य या ठिकाणी 30 प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हे 30 प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF जर कोणाला हे 2 PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गूगल पे करून तुम्ही हे PDF घेऊ शकता। तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेच दिले जातील। विद्यार्थी मित्रांनो, सन 2011 पासून आतापर्यंत पोलीस भरतीला पडलेले सर्व प्रश्न आपण त्या PDF मध्ये टाकले। ते सर्वांनी PDF घ्यायला पाहिजे आणि वाचायला पाहिजे, नक्कीच फायदा सर्वांना होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, गिरी आचल नग हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा, गिरी आचल नग हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 राहील, गिरी आचल नग हे शब्द पर्वत या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। बघा, प्रश्न क्रमांक दुसरा बघा, नेत्याचे अनुकरण करणारे व त्यांच्या मागून जाणारे अनेक शब्दाबद्दल आपल्याला एक शब्द या ठिकाणी सांगायचा। बघा, नेत्यांचे अनुकरण करणारे व त्यांच्या मागून जाणारे त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात? तर त्यांना अनुयायी असे म्हणतात। बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, मूग गिळणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा। बघा, मूग गिळणे। बघा विद्यार्थी मित्रांनो, मूग गिळणे या ठिकाणी वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा, तर गप्प बसणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ होईल। बघा, प्रश्न क्रमांक चौथा बघा, मी भोजन केले होते हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे? बघा, मी भोजन केले होते। बघा विद्यार्थी मित्रांनो, मी भोजन केले होते हे वाक्य बघा पूर्ण भूतकाळाचे या ठिकाणी हे वाक्य आहे। बघा, प्रश्न क्रमांक 5वा बघा, विद्यार्थी या ठिकाणी शब्द आहे। बघा, तर विद्यार्थी हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे? बघा, विद्यार्थी हा शब्द कोणत्या एका संधीचं उदाहरण आहे? बघा, विद्यार्थी हा शब्द तर स्वर संधीचं ते बघा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 6वा बघा, गोविंदाग्रज हे खालीलपैकी कोणत्या कवीचं बघा टोपण नाव आहे? गोविंदाग्रज हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 राहील, गोविंदाग्रज हे राम गणेश गडकरी या कवीचं ते टोपण नाव आहे। प्रश्न क्रमांक 7वा बघा, चाचीचे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय? बघा, चाचीचे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, चाचीचे हे प्रत्यय षष्ठी या विभक्तीचे ते प्रत्यय आहेत। प्रश्न क्रमांक 8वा बघा, सातपुडा शिवनी मध्य प्रदेश या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? बघा, सातपुडा शिवनी मध्य प्रदेश या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 राहील, सातपुडा शिवनी मध्य प्रदेश या ठिकाणी वैनगंगा या नदीचा उगम होतो। प्रश्न क्रमांक 9वा बघा, वाई कराड मिरज ही शहरे कोणत्या नदीच्या वाई कराड मिरज ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 राहील, वाई कराड मिरज ही शहरे कृष्णा नदीच्या ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10वा बघा, मुळा नदीवरचं बघा मुळशी हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं? बघा, मुळशी हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, मुळा नदीवरचं मुळशी हे धरण बघा पुणे या जिल्ह्यामधलं ते धरण आहे। प्रश्न क्रमांक 11वा बघा, बोरांसाठी पुढीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध? बोरांसाठी पुढीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? बघा, बोरांसाठी या ठिकाणी ऑप्शन क्रमांकाच्या मेहरून हे ठिकाण बोरांसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 12वा बघा, कालीसरार या प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचं सहकारी राज्य पुढीलपैकी कोणतं? बघा, कालीसरार या प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचं सहकारी राज्य पुढीलपैकी कोणतं आहे? बघा, मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 13वा बघा, पद्मगड, रांगणा आणि देवगड हे किल्ले कोणत्या जिल्ह्यामधले? बघा, किल्ले पद्मगड, रांगणा आणि देवगड हे किल्ले कोणत्या जिल्ह्यामधले किल्ले आहेत?
ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये ते किल्ले आहेत।